हरे कृष्ण. तर आता आपण 12व्या अध्यायावर विश्लेषण पाहणार आहोत. हा अध्यायाचा विशेष अध्याय भगवद्गीतेतला, ह्याचं नाव भक्ती योग. टॉपमोस्ट भक्ती काय आहे आणि जो टॉपमोस्ट भक्ती करतो, जो सर्वोच्च भक्ती करतो, त्याच्याशी माझा आदान प्रदान कसा असतो हे ऑलरेडी 9व्या अध्यायात पाहिलं आपण. आता हीच गोष्ट अधिक स्पष्टपणे, अधिक ठळकपणे इतर मार्ग आणि भक्ती मार्गात काय फरक आहे या अध्यायात भगवंत सांगतायत. सुरुवात कशी आली अध्यायाची? ज्यावेळी अर्जुनानं पाहिलं विश्वरूप भगवंताचं, अर्जुनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. भगवंत महान आहेत, भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहेत ही खात्री पटली. भगवंताने शेवटच्या सांगितलं की केवळ अनन्य भक्तीद्वारे हे रूप पाहता येतं, सो अनन्य भक्ती केली पाहिजे हे अर्जुनाला पटलं. पण त्याला प्रश्न पडला की काही लोक जे आहेत ते भगवंताच्या रूपावर ध्यान लावत नाहीत, त्यांच्या अव्यक्त रूपावर ध्यान लावतात. त्यांचं एक अव्यक्त रूप आहे, प्रकाशमय रूप आहे, त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. त्या रूपावर ते आसक्त असतात. तर त्या रूपाची भक्ती करणं आणि या सुंदर द्विभुज कृष्ण रूपाची भक्ती करणं, यातली कुठली भक्ती चांगली आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे, हा प्रश्न अर्जुन मनात पडला. आणि आद्य सुरुवात याच प्रश्नापासून होती. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. ते सततयुक्त असतात, सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते, तुमची उपासना करतात तुमचे भक्त. आणि दुसरे याच्यापे अक्षरम अव्यक्तम, जे अव्यक्त रूपाची भक्ती करतात, त्याच्यामध्ये उत्तम कोण आहे? आणि भगवंत पहिल्याच प्रश्नात उत्तर देऊन टाकतात. मय्यावेश मनो हे माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतां ते मे युक्ततमो मताः. भगवंत म्हणतात की जे मय्यावेश मनोयमाम, ज्यांचं मन केवळ माझ्यावरती या कृष्ण रूपावरती आसक्त असतं, नित्ययुक्ता उपासते, या कृष्ण रूपाची जी काम उपासना करतात श्रद्धेनं, पर्योपेताम, माझ्या मते ते सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहेत. ते मे युक्त तमो मतः, ते खरे भक्त आहेत. मग हे अव्यक्त रूप काय भगवंताचं? ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियमेन्द्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्तवन्ति मामेव सर्वभूता हितेरः. हे जे अव्यक्त रूप आहे समजणं सोपं नाहीये, फार क्लिष्ट आहे. ते कसं अचिंत्य आहे, ते पसरलं सगळीकडं, ते व्याप्त आहे, आणि सर्वत्र गम अचिंत्यमच, ते खूप गूढ आहे. अशी लोक जे गूढ क्लिष्ट रूपावर ध्यान लावतात आणि जे सगळ्या जगाच्या हितासाठी काम करतात, एका प्रकारे ते माझीच भक्ती करतात. पण यात एक गोम आहे, यात एक समस्या आहे. काय समस्या आहे ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगतायत की अशा प्रकारे जे भक्ती करतात त्यांची अवस्था काय आहे? क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवादभीर अवाप्यते. की अशा प्रकारे जे भक्ती करतात त्यांना खूप क्लेशातनं जावं लागतं. हा मार्ग सोपा नाहीये. अव्यक्ताची भक्ती करणं खूप खडतर मार्ग आहे. बऱ्याच लोकांना हिमालयात जावं लागतं, घरदार सोडावं लागतं, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं, कुठल्याही प्रकारे कुठल्या इंद्रियांचा वापर करता येत नाही, इंद्रिय पळून नाकावर ध्यान केंद्रित करावं लागतं, बऱ्याच शुद्धीकरणातून जावं लागतं आणि अनेक अनेक जन्म, अनेक हजारो वर्षे करावं लागतं. तर हा मार्ग सोपा नाहीये, क्लेशदायक आहे, आनंददायी नाहीये. पण ह्याच्या विरुद्ध जो भक्ती मार्ग आहे तो कसा आहे? भक्ती मार्गामध्ये केवळ आपली क्षमता नसती, भगवंताची इन्व्हॉल्वमेंट असती, भगवंत सहभाग असतो. भगवंत म्हणतात ह्याच्या विरुद्ध जे माझी शुद्ध भक्ती करतात त्यांना काय करतो मी स्वतः. जरी त्याची कमतरता असली, ते शुद्धीकरण नसलं, ते ब्रह्मचारी नसले, ते या संसारात राहत असले, ते माझी भक्ती करतायत, द्विभुज रूपाची भक्ती करतायत, मी स्वतः त्यांच्यात सहभागी होतो आणि त्यांच्यात जरी कमतरता असली मी त्यांना उचलतो आणि भगवत धामात घेऊन जातो. आणि हेच भगवंत सांगतात पुढच्या श्लोकात, ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायन्ति उपासते. ह्याच्या विरुद्ध जे सगळ्या कर्माद्वारे अनन्य भावाने, अनन्य दैव योगेन माम ध्यायन्ति उपासते, माझी उपासना करतात, त्यांना फायदा काय? तेषाम अहम समुद्धरता
मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्था मैया वेशित चेतसा. त्यांना स्वतः मी हात देतो, माझं बोट देतो, म्हणजे पकडा माझं बोट, आणि त्यांना त्यांनी माझं बोट पकडल्यावर मी स्वतः उचलतो आणि त्यांना भगवत धामात घेऊन जातो. स्वतःहून अवघड अव्यक्तावर ध्यान लावणं म्हणजे काय? आपण वडिलांचं बोट पकडण्यापैकी आहे. आपण जर वडिलांचं बोट पकडलं, आपला बोट सुटू शकतं आणि आपण कधी खड्ड्यात पडू शकतो. अव्यक्तात्म व्यक्तीचं कधी पतन होऊ शकतं. पण भगवंताची भक्ती करणं म्हणजे काय? भगवंतांना हात पकडण्यापैकी आहे. आपले वडील जे आपल्या लहान मुलाचा हात पकडतात, वडील कधी हात सोडत नाहीत, त्यांचा हात घट्ट असतो. आपण जर भगवंतांना शरण गेलो, त्यांच्या रूपाची भक्ती केली, तर भगवंत आपला हात पकडतात आणि तो हात कधीच सुटत नाही. आणि जरी आपल्या साधनेत काय कमतरता असेल, ते आपलं उचलतात आणि भगवत धामात घेऊन जातात. हा शुद्ध कृष्ण रूपाच्या भक्ती केल्याचा फायदा आहे. आता साहजिकच प्रश्न पडला अर्जुनाच्या मनामध्ये, हे कशी करायची भक्ती? आता भगवंत इथं भक्तीची शिडी सांगणार आहेत. जसं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये योगाची शिडी पाहिली, जे खालनं वर वर कर भक्ती योग कसं सर्वश्रेष्ठ आहे हे पाहिलं. या अध्यायामध्ये भगवंत भक्तीची शिडी. पण या शिडीचं वैशिष्ट्य काय आहे? ही जी शिडी आहे ही भगवंत वर्ण खाली जाणार आहेत. भगवंत सगळ्या पहिले सांगतायत सर्वोच्च भक्ती कोणती? भगवंत म्हणतात मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशया. मय्येव मन आधत्स्व, तुझं मन पूर्णपणे माझ्या गुंतवून ठेव. मयि बुद्धी निवेशय, बुद्धी माझ्यावर निवास करू दे. बुद्धीमध्ये माझ्याशी कुठला विचार येऊ नये, बुद्धीमध्ये सतत माझ्याविषयी विचार येऊ देत. असं जर केलंस तर तू माझ्यामध्ये राहशील. निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशया, आणि तू निश्चितपणे भगवत धामात येशील. यात काही संशयच नाही, यात काही डाऊटच नाहीये. पण अर्जुन म्हणला नाही जमणार मला, हे मन किती चंचल आहे. 6व्या अध्यायात अर्जुन ऑलरेडी म्हणला होता, चंचला मन कृष्णा प्रमाथी बलवदृढ. फार चंचल मन आहे, फार अवघड आहे. मी वायूला हवेला वाहणाऱ्या नियंत्रित करू शकतो, मनाला नाही. एवढं मन अवघड आहे नियंत्रित करणं. भगवंत वाटत हरकत नाही, खालच्या पातळीला येईल. ठीक आहे. भगवंत म्हणतात की असं जर तुला शक्य नाही माझ्यावर मन ठेवणं, ठीक आहे, तर तू काय कर, माझी भक्ती करायचा सराव कर, माझी भक्ती करायचा अभ्यास कर. ठीक आहे. की अभ्यास योगेन तो माम इच्छाप्तुम धनंजया. तू माझी भक्ती करायचा अभ्यास कर, प्रॅक्टिस कर. रोजच्या रोज हरे कृष्णा जप कर, सराव कर. विशिष्ट माळा कर माळेवरती रोजच्या रोज. विशिष्ट माळा तू माळ्यावर रोजच्या रोज केल्या. जसं आपल्या इस्कॉन संस्थेमध्ये, हरिकृष्ण संस्थेमध्ये आपण सराव किती करतो? कमीत कमी 16 माळा. 108ची एक माळ असती, 16 माळा, ज्याला कमीत कमी 2 तास लागतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा सराव करतो. मन लागणार नाही, मन भरकटेल, मन अनेक ठिकाणी भरकटेल, तरी पण आपण बोलायचा सराव करतो. आपण बोलतो आणि ऐकतो. काय होतं? इंद्रियांना हरे कृष्ण दिल्यामुळं मनावरती हरे कृष्ण दाबलं जातं, थोपवलं जातं. आणि साहजिक हळूहळू हळूहळू मनही हरे कृष्णामध्ये लागा लागतं. आणि जेव्हा मन बसतं हरे कृष्णामध्ये, त्यावेळी आपण पहिल्या पातळीला येतो, मय्य मन आधत्स्व. अर्जुन म्हणला हे मला शक्य होणार नाही कदाचित. अभ्यास करणं पण सोपं गोष्ट नाहीये. तर बघा ठीक आहे, अभ्यास करणं शक्य नाही तुला, हरकत नाही. अभ्यासेप्य समर्थोसी. मग काय कर? मत्कर्म परमो भव मदर्थम अपि कर्माणि कुर्वन सिद्धिं कुर्वन प्राप्तिम अवाप्स्यसि. सो भगवंत म्हणतात की तुला जर अभ्यास करणं शक्य नाही, अभ्यासेप्य असमर्थोसी, तू माझ्यासाठी काम कर. तू माझ्यासाठी जेवण बनव, माझी पूजा कर, तू जे काही धन कमवशील ते मला अर्पण कर. जे काय काम करतोय भगवंताच्या इच्छेसाठी करतोय, भगवंताच्या आनंदासाठी करतोय, असं कर. मंदिरात ये, माझ्यासाठी झाडू मार, मंदिरासाठी नैवेद्य बनव, माझ्यासाठी सुंदर फुलांच्या माळा बनव. ठीक आहे. माझ्या यात्रेला ये, तीर्थयात्रेला ये, माझ्यासाठी काम कर. माझ्यासाठी जर काम केलंस तरी तू सगळ्या कल्मशापासून मुक्त होशील आणि मलाच प्राप्त होशील. आणि हळूहळू तू सराव करायला सराव येशील, आणि सराव करून हळूहळू तू टॉप स्तरावरती येशील. अर्जुन म्हणला मला तेही शक्य नाहीये, आता काय करायचं? बघा म्हणा हरकत नाही. बघा आपले भगवंत किती कृपाळू आहेत. हे नाही तर हे कर, हे नाही तर हे कर, हे नाही तर हे कर. 4थ्या पातळीवर भगवंत देतात.
की तुला माझ्याशी काम करणं पण शक्य नाहीये, तुला तुझंच काम करायचंय, हरकत नाही. भगवंत म्हणतात अथैतद अपि अशक्तोसी कर्तुम मद्योगमाशितात सर्व कर्म फल त्यागम तथा कुरु यतात्मवान. की तू काय कर, तुझं काम कर, तुला जे काय करायचं कर, पण त्यातनं जे काही कर्मफळ मिळेल त्यातल्या कर्मफळातनं थोडस कर्मफळाचा त्याग करायचा प्रयत्न कर. ते कर्मफळ तू समाज कल्याणासाठी लाव, ते कर्मफळ तू मंदिर बांधण्यासाठी लाव, ते कर्मफळ तू अन्नदान करायला लाव, काहीतरी समाजकार्यातनं कर तू. हे समाजकार्य जर केलंस तुला द्यायची भावना लागेल, या द्यायच्या भावनेने तुला आनंद वाटेल. आणि साहजिकच हे सगळं निर्माण कोणी केलं तर ते भगवंताने निर्माण केलेलं आहे. आणि त्या भगवंतामुळेच आपण एवढं दान करू शकतो. आणि दान केल्यामुळे मला आनंद मिळतोय, कर्मफळाचा त्याग केल्यावर मला आनंद मिळतोय, ही भावना तुझ्यामध्ये दृढ होईल. आणि साहजिकच हळूहळू तुझी इच्छा कशामध्ये परिवर्तित होईल, माझ्याविषयी काम करण्यामध्ये, आणि तिथून माझ्या भक्तीचा सराव करण्यामध्ये, आणि तिथून संपूर्णपणे मनामध्ये मी भिन्नामध्ये टॉपमोस्ट स्तरावरती तू येशील. म्हणून भगवंत म्हणतात श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते ध्यानात कर्मफल त्यागात त्यागात शांतिरनंतरम. की माझ्याविषयी ज्ञान जे आहे हे निश्चित चांगलं आहे, पण ज्ञानानंतर माझ्या भक्तीचा अभ्यास करणं. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, माझ्याविषयी भक्तीचा अभ्यास करणं हे अधिक विशेष. आणि त्या अभ्यास करताना माझ्यावर ध्यान लावणं हे अधिक विशेष आहे. आणि ध्यान जर माझ्यावर लावलंस तर एक वेळ अशी तुझ्या हृदयामध्ये एवढा आनंद तुला होईल, तू एवढा खुश होशील की ऑटोमॅटिक तू सगळ्या गोष्टीचा त्याग करशील आणि केवळ लक्ष माझ्यावरतीच ठेवशील. आता ही सुंदर भक्ती शिडी भगवंताने समजावून सांगितली की जर हृदयात नसानसात भगवंत भिनले. आपल्या अनेक संतांनी पण सांगितलंय की तुकाराम महाराज म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखील. आता तुकाराम महाराज सुंदर अभंग म्हणतात बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. आणि त्याच्या पहिल्याकडे भगवंत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी येत नाही. माझं मन विठ्ठलावर एवढं जडले की ते माघारी येतच नाहीये. आणि मग शेवटच्याकडे काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये की तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोधे केले घर रीते. सो जो भक्त अशा प्रकारे भगवंताची भक्ती करतो त्याला काय काय इफेक्ट होतात. तुकाराम महाराज म्हणतात हृदयातनं काम वासना आणि क्रोधानं घर मोकळं केलंय, हृदयात फक्त एकच गोष्ट भरली आहे ती विठ्ठल. आता काम वासना गेली, क्रोध निघून गेला, हृदय कसं होईल, मखमली होऊन जाईल. आणि त्यामध्ये भगवंताचे गुण प्रकट व्हायला लागतील. आणि भगवंत पुढच्या 5-6 श्लोकात सांगतायत कुठला व्यक्ती मला प्रिय आहे, अशा व्यक्ती जो भक्ती करतो त्यात काय गुण प्रकट होतात आणि तुम्हाला कसा प्रिय आहे. पहिला भगवंत म्हणतात अद्वैष्ट सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारो सम दुःख सुख क्षमी संतुष्टा सततम योगी हे आत्मा दृढ निश्चया मयार्पितो मनो बुद्धिर यो मद भक्ता समे प्रिय. प्रत्येक श्लोकात बघा आता पुढे येणाऱ्या भगवंत म्हणतात योमद भक्ता समे प्रिया. तो माझा भक्त, तो भक्त असला पाहिजे. कुठल्याही सामान्य माणसामध्ये हे गुण दिसले तर तो मला प्रिय नाही, जरुरी नाही मला प्रिय आहे, पण तो माझा भक्त असला पाहिजे. असा माझा भक्त, त्याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, अद्वेष्टता, द्वेष दिसणार नाही. अद्वेष्ट सर्व भूतांना, फक्त माणसांप्रती नाही सगळ्या प्राण्यांप्रती. माणसाची प्रेमाने बघतोय, कोंबडीला कापून खातोय, बकरीला कापून खातोय, इतर प्राण्यांना त्रास देतोय, हे अद्वेष्ट म्हणता येत नाही. अद्वेष्ट सर्व भूतानाम, सगळ्या प्राण्यांप्रती, किंवा शत्रूप्रती पण. मैत्र करुणा एवच, मैत्रीय प्रत्येकाप्रती करुणा आहे. निर्मम, माझं माझं काही नाही, हृदयात फक्त भगवंत आहेत, आता माझं काही शिल्लक नाहीये. निरहंकारो, आणि सम दुःख सुख क्षमी, दुःख येऊ दे अथवा सुख होऊ दे, तो सम आहे, तो स्थिर आहे का, हृदयातनं भक्तीचा आनंद घेत होतो. संतुष्ट हा सततम योगी, हृदयातनं पूर्ण संतुष्ट आहे, दृढ निश्चय आहे, लेच्यापेक्षा नाहीये, याचे आत्मा दृढ निश्चया, आणि त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे मला अर्पण केले आहे, असा भक्त मला फार प्रिय आहे. पुढचे कुठले गुण आहेत, असा भक्त कधीही दुसऱ्याला उत्तेजित करत नाही आणि दुसरे उत्तेजित होत नाही. यस्मा नो दुजते लोको लोका नो दुजते चयः.
हर्ष मृष भयोद्वेगेर मुक्तो य सच मे प्रिय. हर्ष आमूर्ष, आनंद दुःख, भयो उद्वेग, भय वाटणं, भीती वाटणं किंवा उद्वेग होणं, मुक्त, अशा गोष्ट मुक्त येतो. असा व्यक्ती मला फार प्रिय आहे. असा व्यक्ती कसा आहे? अनपेक्ष. त्याला कोणाकडनं कसली अपेक्षा नाहीये. जीवनात दुःख का होतं आपल्याला? आपण कोणाकडनं काहीतरी अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही. त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात द्वेष निर्माण होतो, आपला हृदयभंग होतो. अनेक मुलं आत्महत्या करतात. का? तिने माझं हृदय तोडलं, त्यानं माझं हृदय तोडलं. का? त्या व्यक्तीकडे आपण काहीतरी अपेक्षा केली होती आणि त्या अपेक्षा ती व्यक्ती पूर्ण करू शकली नाही. घटस्फोट या कारणामुळे होतात. पण हा भक्त कसा असतो? अनपेक्षा. कोणीही असू दे जीवनामध्ये माझ्या, मला त्या व्यक्तीकडे कुठलीच अपेक्षा नाहीये. शुची, तो स्वच्छ असतो, अंतर्बाह्य. दक्ष, पण तो मूर्ख नसतो, तो सावध आहे. अनपेक्षा शुची दक्ष उदासीन, तो वैराग्य पूर्णपणे. गतव्यतः सर्वारंभा परित्यागी. एखादी कार्य ज्यावेळी करतो तो आळशीपणे बसलेला नाहीये, तो सगळी कामं करतो. पण काम करायच्या आधीच त्या कामाचा फळाचा त्याने त्याग केलेला आहे. त्या फळाची अजिबात इच्छा नाहीये. ते फळ त्यानं आधीच भगवंतांना अर्पण केलेलं आहे. आपलं मन आणि बुद्धी सुद्धा भगवंतांना अर्पण केली आहे. तर फळाचं काय आहे? सर्वारंभा परित्यागी योमद भक्त समे प्रिय. असा भक्त मला प्रिय आहे. असा भक्त यो ना हर्षती ना द्वेष्टी. तो अति आनंदी होत नाही, अति दुःखी होत नाही. ना शोचती ना कांक्षती. मागच्या भूतकाळी गोष्टीवर तो विचार करत बसत नाही, भविष्याची जास्त अपेक्षा करते भविष्याकडनं. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान य समे प्रिय. कुठली शुभ गोष्ट किंवा अशुभ गोष्ट, दोन्ही गोष्ट त्याने परित्याग केलेला आहे. असा भक्त मला फार प्रिय आहे. असा भक्त जगाशी कसा व्यवहार करतो? शम शौत्रौच मित्रेच. तो शत्रुदाही तेवढं समान मानतो, मित्राला तेवढं समान मानतो. अपमान अपमान, कोणी गुणगान केलं तरी तेवढंच, कोणी अपमान केला, आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला गुणगान केला आपण फुलून जातो. आपल्याला काय वाटतं? फिर से कहू कहते रहो अच्छा लगता है. कोणी अपमान केला की आपण फार निराश होऊन जातो. पण तथा मानापमानयो शीत उष्ण सुख दुःखेषु. जसं आपण उन्हाळा सहन करतो आणि हिवाळा सहन करतो, तसं तो सुख आणि दुःख सहन करतो. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. तो मौनी आहे. तो अनावश्यक बडबड करत नाही, तो थोडक्यात बडबड करतो. फक्त जेवढं गरजेचं आहे तोच बडबड करतो. ठीक आहे. रामदास स्वामी म्हणतात, एखादा मनुष्य मूर्ख आहे कधी कळतं जेव्हा ते बडबड करायला लागतो. काही जगातली 90% माणसं किंवा 95% माणसं व्यर्थ बडबड करत असतात. या व्यर्थ बडबडीमध्ये हा व्यक्ती मौन असतो. पण जिथं आवश्यक आहे बोलणं, भक्तीविषयी बोलणं आवश्यक आहे, भगवंताविषयी बोलणं आवश्यक आहे, जीवनाच्या तत्वज्ञानाविषयी बोलणं आवश्यक आहे, तिथं व्यक्ती तोंड उघडतो. जर माझ्या बोलण्यामुळं 1 कोटी लोकांचं भलं होणार आहे, समाजाचं भलं होणार आहे, एखाद्या माणसाचं भलं होणार आहे, तर तो तोंड उघडतो. पण उगाच व्यर्थ बडबड टाइमपास करत बसणं, इथं तो मौनी असतो. तुल्य निंदा स्तुती मौनी. संतुष्टो येन केनचित. आपण आधी पाहिले संतुष्ट असतो तो. अनिकेतः. तो कुठल्याही प्रकारच्या विशिष्ट घरामध्ये राहत नाही. याचा अर्थ काय? तो घराशी आसक्त नाहीये. आज मुंबईमध्ये लोक घर घ्यायला आपल्या संपूर्ण आयुष्याची पुंजी जमा खर्च करतात, कर्ज काढतात, ते हप्ते फेडायला अख्खं आयुष्य घालवतात आणि नंतर कळतं की ते घर अवैध आहे, ती बिल्डिंग तोडली पाहिजे. कल्पना करा काय अवस्था होईल. एवढं हृदय घातलेल्या घरामध्ये काय अवस्था होईल. पण जो भक्त असतो तो कसा असतो? अनिकेतः. तर झोपडीत राहायला मिळेल तर तो खुश आहे, तर त्याला माहिती आहे आनंद कशात मिळणार आहे? भक्तीतून मिळणार आहे. किंवा तुला महाल जर दिला, त्या महालामध्ये राहून तो तेवढाच खुश आहे आणि त्या महालाचा वापर तो भक्ती करायला करतोय. सुदामा जो गरीब होता त्यावेळेस खुश होता आणि भगवंताने सगळी संपत्ती सुदामाला दिली, विश्वाचा सर्वोच्च महाल त्याला प्रदान केला, सुदामा तेवढाच खुश होता. त्या महालाचा वापर त्यानं भक्तीचा प्रचार करण्यासाठी केला. अनेकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरहा. आणि सगळ्यात शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणतात, हे जे भक्तीचं गुह्य ज्ञान आहे, जे तुला मी सांगितलंय, ठीक आहे, ये तो धर्मा अमृतमिदम. हे धर्माचं अमृत आहे. संपूर्ण धर्माचं सार काय आहे? भगवान श्रीकृष्णाची भक्ती. तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत जाहिला अर्थ आहे तुकाची राहिला. वेद अनंत आहेत. 1 लाख लाख श्लोक, एकावर 10 शून्य एवढे श्लोक वेदांमध्ये आहेत.
पण सगळ्या श्लोकांचा अर्थ काय? अर्थ आहे तुकाची राहिला, विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. आणि हेच भगवंत या श्लोकात म्हणतायत, ये तो धर्मामृतमिदम, हे धर्माचं अमृत आहे. यथोक्तम पर्युपासते, जे तुला मी सांगितलं यथोक्तम पर्युपासते, या ज्ञानाद्वारे जो माझी उपासना करतो, श्रद्धधाना मत परमा, श्रद्धेद्वारे हे अमृतमय ज्ञान घेऊन अशा प्रकारे जो सांगितलं मी माझी उपासना करतो, श्रद्धधाना मत परमा, असा भक्त जो आहे, भक्तोसी अतीव मे प्रिय, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. सो आपल्या भगवंताचा अत्यंत प्रिय व्हायचा असेल, आणि जो भगवंताचा प्रिय असतो तो साहजिकच प्रत्येकाला प्रिय असतो. चैतन्य महाप्रभूंचे कृष्णाचे 6 महान भक्त होते, त्यांना 6 गोस्वामी म्हणतात. 500 वर्षापूर्वी असं वर्णन आहे की 500 वर्षापूर्वी भारतावर मुसलमान लोकांचं राज्य होतं, पण सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी आणि इतर गोस्वामी जे आहेत हे एवढे सुंदर भक्त होते, श्रीकृष्णाचे एवढे महान भक्त होते की त्यांच्या भक्तीमुळं असा कुठलाच व्यक्ती नाही आहे जगातला ज्यांना प्रिय नव्हती. जे दुष्ट लोक आहेत, जे नास्तिक लोक आहेत, जे यवन लोक आहेत, जे मुस्लिम लोक आहेत, जे ख्रिश्चन लोक आहेत, तेही त्याच्यावर प्रेम करायचे. आणि जे सामान्य हिंदू लोक आहेत, जे भक्त आहेत, ते तर प्रेम करायचेच करायचे. सो जो भगवंताला प्रिय होतो तो संपूर्ण जगाला प्रिय होतो. तो आपल्याला जर जगाला प्रिय व्हायचं असेल, सगळ्या जगाने जर आपण चांगलं व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली पाहिजे. हे अमृतमय ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि ते करायची पद्धती कलियुगात फार सोपी आहे. रोजच्या रोज माळेवरती थोडा वेळ तरी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्रात जप केला पाहिजे. आणि हे संपूर्ण भगवद्गीतेचं अमृत आहे, हे संपूर्ण वैदिक ज्ञानाचं सार आहे. इथं आपला 12वा अध्याय संपतो. हरे कृष्णा.